नमस्कार मित्रमैत्रिणींनो. रोज फिरायला येणारे शरदराव भेटले. वय वर्ष 75. त्यांच्या कॉलनीतल्या एका कार्यक्रमाचं त्यांनी निमंत्रण दिलं. यावेळेस त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या खेळांच्या आणि गाण्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. बक्षीस समारंभाला एका समाजसेवी कार्यकर्त्याला बोलवून त्यांचा सत्कार करायचा अशी त्यांची योजना होती. त्यांचा उत्साह पाहून मी थक्क झाले. म्हातारपणाच्या सर्वसाधारण कल्पनेला छेद देणारे असे अनेक जण आज आपल्याला भेटतात. म्हातारपण म्हटलं की विविध आजारपण, उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवात, अर्धांगवायूचा झटका असे अनेक विकार म्हातारपणी जडतात. म्हातारपणी आयुष्यातल्या अनेक घटनांना सामोरं जावं लागतं. मुख्य म्हणजे आपल्या नोकरी व्यवसायातून सेवानिवृत्त व्हावं लागतं. त्याचबरोबर आजी आजोबा होण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कधी कधी मुले दूर राहत असल्यामुळे वृद्ध पती पत्नीला एकटंच राहावं लागतं. तर दूर राहणाऱ्या मुलांबरोबर राहायचं तर म्हातारपणी नवीन ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरू करावं लागतं. सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचं दुःखही सोसावं लागतं. एकटेपणा, परावलंबित्व, आजारपण अशा गोष्टींमुळे म्हातारपणातही ताणतणाव निर्माण होतो आणि कधीकधी निद्रानाश, निराशा, उदासीनता, अतिचिंता असे मानसिक विकार होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर जेव्हा शरदरावांसारखे उत्साही तरुण वृद्ध भेटतात तेव्हा त्यांच्या उत्साहाची आणि आनंदाची गुरुकिल्ली काय असावी अशी उत्सुकता निर्माण होते. शरदरावांना विचारलं तर ते म्हणतात की तरुणपणी वयात येताना जशी आपण आपल्या सौंदर्याची काळजी घेतो तशीच काळजी आपल्या शारीरिक आणि मानसिक सौंदर्याची म्हातारपणीही घ्यावी लागते. त्याविषयी जागरूक असावं लागतं. जसं की विविध क्रीम, लोशन लावून, केसांना रंग लावूनच आपलं सौंदर्य वाढत नाही, तर मुख्य म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या सवयींमध्ये बदल करणंही आवश्यक ठरतं. अतिस्थूलपणा असेल तर वजन आटोक्यात आणणं, ज्यायोगे संधिवाताचा त्रास कमी होईल. डायबेटीस असेल तर योग्य पथ्यपाणी करणं, अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हातारपणी मला काहीच होणार नाही असा फाजील विश्वास न बाळगता जी आजारपणे होऊ शकतात त्यांचा प्रतिबंध करण्याचे प्रयत्न करणं आणि काही आजारपण आले तर ते स्वीकारून त्यावर योग्य आणि लवकर उपाय करणं महत्त्वाचं असतं. तरुणपणी आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण योजना करतो. वृद्धापकाळ सुखात जाण्यासाठीही अशी योजना आवश्यक ठरते. आर्थिक परावलंबित्व खूप अवघड वाटतं. आपली आजारपणं, औषधे यांचा खर्च मुलांना करावा लागला की आपण त्यांच्यावर ओझे झाले आहोत असं वाटतं आणि निराशा येते. आपल्या नियोजनातून आपणच आपली व्यवस्था करून ठेवलेली असली की मनात अपराधीपणाची भावना निर्माण होत नाही. आर्थिक नियोजनामुळे आपल्या आवडीच्या अनेक गोष्टी करता येतात. एक निवृत्त शिक्षिका दरवर्षी जगभरातल्या विविध सफरींना जातात. जाताना एकट्याच जातात, पण परतताना अनेक नवीन मित्र मैत्रिणी मिळवतात. आपले हास्य, उत्साह यातून आपल्या मनाचं सौंदर्य राखलं जातं आणि आपण नेहमी आनंदी आणि उत्साही राहू शकतो. तेव्हा सफर करा, जगात फिरा, आनंद घ्या. निवृत्तीनंतर आपले छंद जोपासा. कुणी नव्याने गाणी शिकू लागतं तर कुणी चित्रकला, कुणी हस्तकला. नवीन छंद जोपासताना पुन्हा एकदा मित्रमैत्रिणींचा गट तयार होतो. वयाचे बंधन नसलेली ही मैत्री आबालवृद्धांना एकत्र आणते आणि जगण्याचा नवीन उत्साह निर्माण करते. तेव्हा म्हातारपणी रिकामपण खायला उठतं असं म्हणतात. पण एक विशिष्ट असा दिनक्रम जर ठरवून घेतला तर असा रिकामापणा करण्यासाठी तुमच्याकडे वेळच राहणार नाही. वृद्धांवर नातवंडांना सांभाळणं, शाळेत ने-आण करणं, घरातली कामे करणं अशा अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या असतातच. याशिवाय फिरणं, योग, व्यायाम अशा गोष्टींसाठी वेळ दिला तर आरोग्य टिकून राहतं. दिवसाच्या शेवटी आपल्या व्यस्त दिनक्रमानेच मन समाधानी होतं आणि आपण उत्साही, आनंदी राहतो आणि फालतू गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे वेळच उरत नाही. त्याच्यामुळे वाईट विचार आपल्या मनामध्ये येतच नाहीत. तेव्हा म्हातारपणामध्ये आपली दिनचर्या व्यस्त ठेवा. तेव्हा तुमच्या दिनचर्येमध्ये छोटे छोटे बदल करून तुम्ही नक्कीच म्हातारपणीही आनंदी राहू शकता.